महाराष्ट्राच्या या विशेष भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि आज आपल्या सोबत आहे लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक गोड अभिनेत्री अर्थात सई ताम्हणकर. सई, तुझं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. आणि एका खास कारणासाठी आज आम्ही भेटतोय, ते म्हणजे देव माणूस हा एक नवीन एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट मराठीमध्ये 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. आणि या चित्रपटामध्ये सई लावणी करणार आहे आणि म्हणूनच मी तिच्यासोबत खास बोलणार आहे, कारण लावणी तू पहिल्यांदाच करते. कसा एक्सपिरियन्स होता? धमाल. खूप मजेदार एक्सपिरियन्स होता, खूप शिकवणारा एक्सपिरियन्स होता आणि लक्षात राहणारा एक्सपिरियन्स होता. अगदीच. पण जेव्हा तुझ्याकडे ही लावणी आली तेव्हा तुला स्वीकारताना तू काय विचार केलास? कारण आतापर्यंत आम्ही तुला खूप छान असे डान्स करताना बघितले, वेगवेगळे डान्स फॉर्म. लावणी करताना पाहिलं नव्हतं. विचार नाही केला. मला असं वाटलं की हा विचार करायचा क्षण नाहीये, हा जगायचा क्षण आहे आणि जस्ट गो फॉर इट असं माझ्या मनात आलं आणि झालं. आता मी अगदी थोड्या वेगळ्या विषयाकडे जाते. सई, छोटीशी सई ताम्हणकर बनण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? म्हणजे तू विचार केला होता लहानपणी मला ऍक्टिंग करायचंय? नाही, विलक्षण प्रवास आहे हा. खरं तर लहानपणी आपल्याला खूप गोष्टी, म्हणजे कधी आपल्याला काहीतरी व्हायचं असतं, कधी असं आपलं बदलत असतं सतत. पण मला असं वाटतं की एका नाटकाने सगळं चित्र बदलवून टाकलं आणि मी ऍक्टिंगला चूज करण्यापेक्षा मला असं वाटतं ऍक्टिंगने मला चूज केलं. कारण कुठेच ध्यानीमनी माझ्या प्लॅन नव्हता किंवा माझ्या फॅमिली मधलं पण कोणी या क्षेत्रात नाहीये. त्यामुळे काय म्हणूया, सुखद ऍक्सिडेंट होता. नाटकाबद्दल तू बोललीस तर ते कोणतं नाटक आहे मला खूप विचारायला आवडेल. आणि नाटकामध्ये प्रेक्षक आपल्या समोर असतो, तिथे ती दाद मिळत असते. चित्रपटामध्ये आपल्याला नंतर दाद मिळते. तर तो एक्सपिरियन्स आणि चित्रपटाचा एक्सपिरियन्स याबद्दल ऐकायला आवडेल. नाटक करण्यासाठी स्टेजवर असणं हे सगळ्यात काय म्हणूया, हा सगळ्यात रिच करणारा किंवा सगळ्यात समृद्ध करणारा अनुभव आहे. पहिलं नाटक मी आधे अधुरे केलं, विजय तेंडुलकरांचं, मोहन राकेश लिखित, म्हणजे त्यांनी अनुवाद केला होता. त्याच्यानंतर दुसरं नाटक ना आम्ही हैवदांच्या लाईन्स वरती एक नाटक केलं होतं. सो दोन्ही नाटकं इतकी तगडी मिळाली मला सुरुवातीलाच की इन्स्टंटली आय वॉज ड्रॉन या फील्ड कडे. आणि माझ्या सुद्धा हे पण हे कधी, म्हणजे कोणत्या एज मध्ये झालेलं आहे? मी तेव्हा आय थिंक कॉलेजमध्ये होते. 12वीत असताना झालेलं आहे असं मला वाटतं, फर्स्ट इयर किंवा 12वी. आणि दुसऱ्या नाटकानंतर मला जे नाटक करत होते त्यासाठीच बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आणि तिथेच मला गोजीरवाणा घरात ऑफर झाली. तर मला असं वाटतं की झप 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 गोष्टी झाल्या आणि बूम, मी मुंबईला आले. आणि तिकडून आय थिंक सगळंच चित्र बदललं. नाटक, सिरियल, सिनेमा, पुन्हा असं वाटतं का कधीतरी आपल्याला पुन्हा स्टेज करता यावं? 100%. आणि यावं म्हणजे मला असं वाटतं की येतच असतं, तुम्ही चूज करायची बाकी असतं. मी तसं अजून किती वेळ देऊ शकेन काय मी कॅल्क्युलेशन्स बसवलेली नाहीये, पण मला डेफिनेटली नाटक करायला आवडेल. आणि जर नाटक करायचं असेल किंवा आणखी थोडासा वेगळा प्रश्न म्हणजे एखादी बायोपिक वगैरे जर करायची असेल तर कोणती आणि का करायला आवडेल? मला असं वाटतं की आपल्याकडे अजून सुद्धा ना खूप गुडी गुडी बायोपिक्स बनतात. म्हणजे त्यातल्या खऱ्या माणसाकडे मला असं वाटतं की कुठलाही माणूस पूर्ण ब्लॅक किंवा पूर्ण व्हाईट नसतो. त्याच्यामध्ये असंख्य छटा असतात. त्या असंख्य छटा एक्सप्लोअर करवणारा जर का बायोपिक आला तर मला करायला आवडेल. मग तो कुठल्याही खेळाडूचा असो किंवा पिरियड असो किंवा हिस्टॉरिक असो किंवा ऍक्शनशी रिलेटेड असो किंवा इव्हन डान्सशी रिलेटेड असो, मला काही आवडेल. सई जेव्हा बाहेर जात असते, लोकांमध्ये जात असते, तेव्हा अर्थात इतक्या सगळ्या फॅन्सचं प्रेम मिळत असतं. असा एखादा किस्सा, अशी एखादी आठवण जी एखाद्या फॅन्सची तिच्या लक्षात राहिलेली? किस्से आठवणीपेक्षा मला ना इथे एक फिलिंग नमूद करावं असं वाटेल. मला असं वाटतं की आपण जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा आपण त्यांनी आपल्याला कसं फील करवलं हे खूप लक्षात राहतं आपल्या. तर मी आजकाल एक गोष्ट खूप वारंवार नोटीस करते की
माझ्या सगळ्या विक्ट्रीमध्ये लोकांना पर्सनल प्रायव्हेट विक्ट्री वाटते. म्हणजे ती माझी जीत आहे हे जे फिलिंग आहे ना ते मला खूप महत्वाचं वाटतं. आणि हे फिलिंग खूप जास्त प्रेमातून आणि मायेतून येतं, आपलेपणातून येतं. हे मी आजकाल खूप जास्त अनुभवतेय. त्यामुळे मी सगळ्या माझ्या फॅन्सना हेच सांगेन की थँक्यू. मला असं वाटतं त्यांचे अदृश्य आशीर्वाद, त्यांची मॅनिफेस्टेशन्स, त्यांचे अदृश्य आशीर्वाद आणि त्यांच्या इच्छा ज्या मला माहितीही नाही आहेत पण त्यांच्या मनात त्या आहेत, ह्या सगळ्याचा मिलाफ आता झालाय आणि त्याची फळं मी खाते असं मला वाटतं. सई, तुझ्या या यशस्वी करिअर मध्ये सगळ्यात जास्त हात कोणाचा आहे असं तुला वाटतं? म्हणजे कोणाचा पाठिंबा तुला सगळ्यात जास्त मिळाला म्हणून तू या क्षेत्रात? खूप लोक आहेत. मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट क्रिएट करायला इट टेक्स अ विलेज. इट ऑलवेज टेक्स अ विलेज. असं होतच नाही की हे मी केलं. खूप लोक लागतात. माझी टीम आहे त्याच्यात, माझे घरचे आहेत, माझे मला वेळच्या वेळी आरसा दाखवणारे मित्रमैत्रिणी आहेत, डिरेक्टर्स आहेत ज्यांनी मला वेगवेगळ्या लाईट मध्ये आजपर्यंत बघितलं. खूप लोकांचे हातभार, खूप लोकांचे कष्ट, खूप लोकांचे आशीर्वाद, ह्या सगळ्यांचं सार म्हणजे माझा प्रवास आहे असं मला वाटतं. हिंदीमध्ये सुद्धा तू काम केलेलं आहेस. हिंदी चित्रपट सृष्टी आणि मराठी चित्रपट सृष्टी काय फरक वाटतो? रीचचा फरक आहे. मराठी सिनेमा हा फक्त महाराष्ट्रात पाहिला जातो, हिंदी चित्रपट हा अख्ख्या देशामध्ये पाहिला जातो. त्या मानाने मराठी सिनेमांचं बजेट कमी असतं, हिंदी चित्रपटांचं बजेट जास्त असतं. मला असं वाटतं की रिकव्हरी सुद्धा हिंदी चित्रपटाची शॉर्ट कन्फर्म रिकव्हरी किंवा असं समीकरण बांधता येऊ शकतं. आपलं अनफॉर्च्युनेटली अजून नाही बांधता येऊ शकत. सो असे काही फरक आहेत. पण मला असं वाटतं की आपण खूप डायव्हर्स आणि खूप वेगळे सिनेमे बनवतो. म्हणजे आपल्याकडे जे सिनेमे बनतात ते बाकी कुठल्याच लँग्वेज मध्ये बनत नाही. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ही गोष्ट आपल्याला ग्रांटेड घेऊन नाही चालणार असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा तुझ्या लावणीकडे येते. ही लावणी करण्यासाठी, परफॉर्म करण्यासाठी कोणाला समोर ठेवलं होतंस का आदर्श म्हणून की मला असं करायचंय, किंवा की तुझ्या स्वतःमध्ये तुझं ते वेगळं पण लावणीचं कसं काय? मी असं ठरवलं होतं की काही बघूया नको, कारण एक सबकॉन्शियसली त्याचा पगडा किंवा त्याचा एक राहतो. तर मला असं वाटलं की मी आशिष वरती पूर्ण विश्वास ठेवेन. मी त्यालाच पूर्ण सरेंडर झाले आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळेच मी जे काही करू शकले ते करू शकले. आत्ताचा लावणीचा फॉर्म थोडासा म्हणजे आपण बघितला आणि जो पूर्वीचा लावणीचा फॉर्म होता त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर तशा पद्धतीची लावणी जर करावी वाटली तर कोणाला डोळ्यासमोर ठेवून करशील? जयश्री गडकर. मला असं वाटतं की त्या म्हणजे एक ती स्टेप नाही वाटत. म्हणजे काहीतरी वेगळीच ईज आहे त्यांच्या असण्यात, त्यांच्या नाचण्यात. तर मला तशी आणि मला बैठकीची लावणी करायला फार. आणि आता एक छोटासा पर्सनल प्रश्न की सई आता आम्हाला खूप छान पडद्यावरती दिसते. सई नेमकी कशी आहे? चुलबुली आहे, सिरियस आहे, कशी आहे? मस्तीखोर, दंगेखोर, चुलबुली, सगळं शांतच्या ऑपोजिट जे काही असेल ते सगळं. आगामी काही आपल्याला पाहायला मिळणार आहे कसं इकडं? एक मराठी सिनेमा येईल याच्यानंतर, ज्याचं नाव आहे बोल बोल राणी. तोही एक अत्यंत वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. सिड विंचुरकर यांनी तो दिग्दर्शित केलाय. आणि नागराज मंजुळेंची एक वेब सिरीज येणार आहे मटका किंग नावाची, विथ विजय वर्मा. तर ह्या 2 प्रोजेक्टची मी आतुरतेने वाट पाहते. अगदीच. या सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि अर्थात या चित्रपटातल्या तुझ्या लावणीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.